स्वागत करतो। आज ठाणे येथे संभाजी ब्रिगेडचे मुंबई विभाग, ठाणे विभाग आणि रायगड विभागाची बैठक इथे आयोजित केलेली होती। त्या बैठकीच्या आयोजनामागचा प्रमुख हेतू एकच आहे की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 2024 मध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहोत आणि ती चर्चा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत करणे, कारण संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांची युती झालेली आहे आणि पर्यायाने आम्ही महाविकास आघाडीसोबत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही उतरणार आहोत। त्याच माध्यमातून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी लोकशाही जागर महामेळाव्याचं आयोजन पुणे येथे बालगंधर्व येथे केलेलं आहे। संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या लोकशाही जागर महामेळाव्यामध्ये येणार आहेत। त्या अनुषंगानं या देशामध्ये जी काही संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे त्याबद्दलचे विवेचन, त्याबद्दलच्या वेगवेगळ्या व्याख्यात्यांच्या माध्यमातून, वक्त्यांच्या माध्यमातून प्रबोधन ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे। कारण 2024ची निवडणूक ही महाराष्ट्र विधानसभेची सुद्धा अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। कारण आपण बघतोय की शासकीय खर्चानं खैरात वाटून मत विकत घेण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे आणि म्हणून ह्या घटना, अनेक घटना आहेत त्या आता आपण सगळ्याच घटना सांगत बसलो तर त्याची एक यादीच आपल्याला काढावी लागेल। परंतु या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, रोजगारांना, बेरोजगारांना, युवकांना आणि महिलांना न्याय द्यायचा असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार निर्माण झालं पाहिजे आणि संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटा गट ही महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। कारण आम्ही ही निवडणूक जर लढतोय तर आम्ही अपरिहार्य कारणामुळे या निवडणुकीमध्ये आलो। कारण लोक वेगळ्या विचाराचे असतील, परंतु ही जी महापुरुषांची विचारधारा आहे, ही महापुरुषांची विचारधारा आपल्याला जर लोकांमध्ये प्रस्थापित करायची असेल तर आपल्या हक्काचे माणसं हाऊसमध्ये गेले पाहिजेत आणि जे काही न्याय सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे ते आजपर्यंत मिळालेला नाही आणि त्यासाठी संभाजी ब्रिगेडने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीला वाचा फोडलेली आहे। परंतु वाचा फोडून अर्थ नाही, तर त्याला पूर्णतः न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे। म्हणून संभाजी ब्रिगेड 100% समाजकारण आणि 100% राजकारण म्हणजे समाजकारणाला राजकारणाची जोड देत आम्ही या राजकीय रणांगणात उतरलेलो आहोत आणि 2024 मध्ये निश्चितच संभाजी ब्रिगेडचे उमेदवार हे हाऊसमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि त्या अनुषंगानं आजच्या या बैठकीचा एकच प्रपंच होता की 23 ऑगस्टचा हा महामेळावा, लोकशाही जागर महामेळावा यशस्वी करणे आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे, सामोरे जाणे, त्या अनुषंगाने विविध आंदोलने असतील, विविध माध्यमातून लोकांचं प्रबोधन असेल, ह्या वेगळ्या भूमिका आम्ही महाराष्ट्रभरामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक प्रबोधनाची परंपरा आणि लोकांचं लोकजागर महामेळावा या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत।